मुक्ताईनगर येथे भारताची जनगणना 2027च्या उपक्रमानिमित्त प्रशिक्षणाचे आयोजन। मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाच्या परिसरामध्ये या प्रशिक्षणाचे आयोजन केले गेले असून 3 दिवसीय चालणारे हे प्रशिक्षण 2 टप्प्यात होणार आहे। त्यासाठी 270 प्रगणक यांची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर 50 पर्यवेक्षकांची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे। तसेच ट्रेनर म्हणून 5 मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या जनगणनेमध्ये शिक्षकांनी व नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य कवच विमा मिळावा, त्याचबरोबर मोबाईल किंवा टॅब मिळावा अशी मागणीसुद्धा केलेली आहे। या जनगणना प्रशिक्षणाचे उद्घाटन तहसीलदार गिरीश वखारे तसेच नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। दिनांक 15 मे ते 14 जूनच्या दरम्यान ही जनगणना होणार असून या जनगणनेच्या दरम्यान विविध मागण्या या नागरिकांकडून नोंदवल्या जाणार आहेत, ज्यामध्ये भिंतीचे स्वरूप, छतासाठी असलेले साहित्य, घराची मालकी, कुटुंब प्रमुखाची माहिती, निवास योग्य खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, प्रकाश व्यवस्था, शौचालय सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच टीव्ही, संगणक, इंटरनेट, चारचाकी, दुचाकी यासारख्या साधनांची असलेली उपलब्धता या संदर्भात विविध माहिती ही नागरिकांकडून गोळा केली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा कोणत्याही प्रकारे न घाबरता प्रगणकांना ही संपूर्ण माहिती पुरवावी असे आवाहन या प्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे यांनी केलेले आहे। या प्रशिक्षण वर्गासाठी अतुल लोंढे, विजय चौधरी, सुधाकर सावळे, गणेश कोळी आणि हेमंत बोरकर हे मास्टर ट्रेनर असून 3 दिवसीय प्रशिक्षण सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 मे पासून पुढचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा या प्रसंगी देण्यात आली। नागरिकांना जवळपास 34 प्रश्नांची विचारणा करण्यात येणार आहे व सर्वच प्रश्नांची उत्तरे ही अपेक्षित आहे। प्रगणकांद्वारे मोबाईल ॲपद्वारे ही नोंदणी करण्यात येणार असून भविष्यामध्ये नागरिकांची येणारी आर्थिक स्थिती त्याचबरोबर सामाजिक परिस्थिती या संदर्भात सरकारकडे संपूर्ण माहिती असावी, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या विविध अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात ही जनगणना महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कोरोनाच्या काळामुळे 2021ची जनगणना ही लांबलेली असून 2026-27ची ही जनगणना करण्यात येणार आहे। दरम्यान मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे तसेच नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व निवेदनामध्ये मोबाईल आणि विमा संरक्षण कवच देण्याची मागणी करण्यात आली। बघा हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। वाडेकर सिन्फो न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या सर्वांच्या वतीने आज आपण सन्माननीय तहसीलदार आदरणीय गिरीश वखारे साहेब, त्याचबरोबर नायब तहसीलदार आदरणीय प्रदीप झांबरे साहेब यांना एक निवेदन आपण देत आहोत। या निवेदनाच्या माध्यमातून आपली मागणी शासनाकडे पोहोचवावी आणि आपला प्रश्न नक्कीच मार्गी लावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे। तिकडनं घ्या, हात लावा।